यापुढे उपोषणाची लढाई बंद होणार, आता उपोषण थांबवणार, मात्र आरक्षणासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार, अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। मराठा आरक्षणाची मुंबई हायकोर्टात आता नव्यानं सुनावणी सुरू होणार आहे। मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती तातडीनं सुनावणी घ्या, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे। नव्या मुख्य न्यायमूर्तींनी ती मान्य केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या आई वडिलांची एसआयटीने चौकशी केली। 50 दिवसांपासून गायब असलेल्या आंधळेचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरूच आहे। बीडचं पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं, काडीचंही काम न करता 73 कोटींची बोगस बिलं उचलली, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान आरोपी फासावर लटकेपर्यंत लढत राहणार, अशी भूमिका धनंजय देशमुखांनी घेतली आहे। धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीमध्ये वेगळी बैठक झाली। जवळपास 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली। या बैठकीच्या वेळी इतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। राज्यातील सर्व शासकीय इमारतींच्या मुदतीत सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत। राज्यातील शासकीय इमारतींचं सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासंदर्भात मंत्रालयात काल बैठक पार पडली। सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट स्कर्टला विरोध म्हणजेच महिलांवरती अन्याय आहे, अशी भावना व्यक्त करत गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीनं मंदिर संस्थानच्या निर्णयाला विरोध केला। झेन सदावर्ते हिनं राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार देखील दाखल केली आहे। महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्य शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली। दरवर्षी 24 विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी केली जाणार आहे। वाशिमच्या कारंजामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज यांनी विविध पदांचा राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे भोजराज यांनी राजीनामा दिलाय। बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, अशा मागणीचं पत्र मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलंय। 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी वाढण्याची भीती व्यक्त करत नितेश राणेंनी हे पत्र लिहिलं। पुणे महानगरपालिका जीबीएस रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी 1 लाखांची मदत करणार आहे। 14 जानेवारीनंतर खासगी रुग्णालयात दाखल झालेल्यांना ही मदत होणार आहे। राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 127 वर गेली आहे। पुण्यातनं ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय जीबीएस बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। राज्यातील हा दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे। सांगलीत सुद्धा जीबीएसचे 3 रुग्ण आढळलेत। या 3ही रुग्णांवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। जीबीएसचा वाढता धोका लक्षात घेता भारत विरुद्ध इंग्लंड T20 मॅचच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट स्टेडियमवरती विशेष खबरदारी घेतली जाते। मॅच दरम्यान पिण्याचं पाणी 3 वेळा फिल्टर करून घेतलं जाणार आहे, तर लॉनसाठी आणि इतर वापरासाठी सुद्धा शुद्ध पाणी वापरलं जाणार आहे। गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचं निदान करण्यासाठी एनसीव्ही चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे। या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे। मुलुंड कचरा भूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय झालेला असताना आता देवनार कचरा भूमीची जागा सुद्धा प्रकल्पासाठी दिली जाणार आहे। तसंच देवनार कचरा भूमीवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला दिलेत। समूह शाळा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही किंवा भविष्यात त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असंही देखील दिसत नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं उच्च न्यायालयात मांडली। सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। मार्च महिन्याअखेर डॉक्टरांची नवीन भरती प्रक्रिया करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिलेत। पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून वाघोली परिसरातील कोंडी, सिग्नल व्यवस्था आणि कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांसोबत 1.5 किलोमीटर चालत गेले। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस अचानक बंद पडण्याचं प्रमाण 2023च्या तुलनेत गेल्या वर्षात घटलंय। 2023 मध्ये 17,784 बसेस अचानक बंद पडल्या होत्या, तर 2024 मध्ये 15,719 बसेस अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या, तर पीएमपी प्रशासनाकडून ही माहिती मिळाली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने इथेनॉल संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. 31 ऑक्टोबरला संपणाऱ्या कालावधीसाठी सी ग्रेड मोलासिसपासून मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत 1.69 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शुगर स्टॉक्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. उदगीर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,950 रुपयांचा दर मिळालाय. हा दर 12 वर्षातला नीचांकी दर ठरलाय. उदगीर इथल्या मार्केट यार्डात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होतीये. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी-12वी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावरती गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द होणार आहे. याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून घेतला जाणार आहे. मुंबईत बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय. ओला उबर प्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असून पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि स्वस्तात होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. दहिसर परिसरात रस्त्याच्या कडेला अशाच सोडून गेलेल्या बेवारस वाहनांचा पालिकेच्या विभाग कार्यालयातर्फे लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. एकूण 119 वाहनांचा पालिकेकडून लिलाव करण्यात येईल. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येते. मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तर आमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलाय. महाकुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी 20 तासांनंतर प्रशासनानं जारी केली. जखमींना प्रयागराजमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी खर्चानं उपचार करण्याचे आदेश दिले. पुणे महापालिका 2025-26 या आर्थिक वर्षात मिळकत करात कोणतीही वाढ करणार नसल्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं ठेवलाय. त्यामुळे पुणेकरांना मिळकत करात वाढ नसल्यामुळे दिलासा मिळालेला आहे. कोल्हापुरात पुन्हा एकदा बर्ड फ्लू डोकं वर काढत असल्याच्या अफवा पसरत असल्यामुळे पोल्ट्री धारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आता नव्यानं संकट येईल या भीतीनं जिल्ह्यातील 1400 पोल्ट्री धारक हवालदिल झालेत. मात्र पक्षी पुरवठा करणाऱ्या कंपन्याच अफवा पसरवत असल्याचं पोल्ट्री धारकांचं म्हणणं आहे. मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1 यावर्षी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 3 वर्ष नूतनीकरणाच्या कामासाठी टर्मिनल 1 3 वर्ष बंद असेल. त्यामुळे प्रवाशांना टर्मिनल 2 आणि नव्यानं बांधलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा वापर करावा लागणार आहे. सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबद्ध असून येत्या 2 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात तब्बल 1 लाख नवीन घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न करू अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यातील बाजार समितीत 1,86,000 क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे 74,000 क्विंटल, सोलापुरात 24,000 तर अहिल्यानगर बाजार समितीत 7,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरी 1700 ते 2300 रुपयांचा दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनचे 26,663 क्विंटल इतकी आवक झाली. सोयाबीनला 3,943 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीत मक्याची 2,137 क्विंटल इतकी आवक झाली. मक्याला 3,258 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. हायब्रिड, लाल आणि लोकल जातीच्या मक्याची आवक झाली. मुंबई महापालिकेचा आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षीचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या 1 तारखेला जाहीर होणार आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच पालिका प्रशासनानं कर आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळानं आपली पीएमपीएमएल ॲप प्रवाशांसाठी सुरू केलंय. याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तब्बल 1,17 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला असून 20 कोटींचा लाभ पीएमपीएमएलला झालाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय. कॉपी आढळल्यास आता केंद्राची मान्यताच कायमची रद्द केली जाणार आहे. नालासोपारा विरार लिंक रोडवरील अपूर्ण रस्ता आणि रस्त्याच्या कडेला बिल्डरांनी अतिक्रमण केलं. त्यामुळे बिल्डर रस्त्याच्या कडेला पत्रे लावून अतिक्रमण करतायत, ज्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास सुद्धा जागा उरलेली नाही. रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त करून फुटपाथ आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं केवायसीची अट घातली. त्यामुळे नांदेडच्या हदगाव शहरात महिलांनी रात्रभर बँकेबाहेर मुक्काम ठोकल्याचं दिसलं.
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे चालत्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे भीषण आग लागली. या ट्रक जळून खाक झालाय. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अहिल्यानगर निमगाव परिसरात भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या 80 फूट खोल विहिरीमध्ये पडला होता. याची माहिती मिळताच वनविभागाच्या प्रयत्नानंतर तब्बल 1.5 तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आले. पिंपरी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडनं चरोली आणि हिंजवडी फेज 2 इथे ई बस डेपो होणार आहे. यामधनं 95 ई बसेस सोडण्याचं नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे. या ठिकाणी लवकरच ई बस डेपो कार्यान्वित होणार आहे. एसटी महामंडळाकडे ठाणे जिल्ह्याकरता 50 नव्या लालपरी सामील झाल्यामुळे जिल्ह्याच्या प्रवासी वाहतुकीला बळ मिळालंय. जिल्ह्यातील एसटी वाहनांची संख्या आता 577 झाली आहे. लवकरच आणखी 100 लालपरी गाड्या मिळणार आहेत. एक मोठी बातमी बघूयात. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज झाली आहे. मुंबईमध्ये आज मनसेचा मेळावा होणार आहे. वरळी डोम इथे होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील पदाधिकारी उपस्थित राहतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील राज ठाकरे यांच्या मनसेचा पराभव झाला. त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही, तर अनेक उमेदवारांना आपली अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. या निकालानंतर राज ठाकरेंनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता निवडणूक निकालाच्या 2 महिन्यांनंतर राज ठाकरे बोलणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुन्हा बघूयात सकाळच्या 100 बातम्या. मुंबईच्या जुहू परिसरातनं 12 बांगलादेशींना अटक करण्यात आली. यामध्ये 5 महिला, 4 पुरुष आणि 3 बालकांचा समावेश आहे. आरोपींकडून पासपोर्ट आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. मुंबईत बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय. पुढच्या 2 महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्व्हिस मुंबईमध्ये सुरू होणार आहेत. दरम्यान या सुविधेत महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक असणार आहे. मुंबईमध्ये पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पुढील 3 महिन्यात वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार केला जाणार आहे. हे प्रकल्प पीपीपी तत्वावरती चालवले जाणार आहेत. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात 9 आरोपी आणि 3 वाहनांचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत 4 संशयित ताब्यात असून इतरांचा शोध सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी अशोक धोडींच्या कुटुंबियांची भेट घेतली. अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर गावितांनी धोडी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास असल्याचं सांगत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समर्थनाचं निवेदन दिलं. जळगावच्या शिरसोली गावात गोवंशांची मांस विक्री केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. एमआयडीसी पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोवंश हत्या करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली. रायगडच्या पेणमध्ये शिवसेना उभाठाणा चक्काजाम केलं. एसटी दरवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या विधी विभागानं छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तिरडीवरती झोपून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. केरळप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं ज्युनियर वकिलांना 5 वर्षांसाठी आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वकिलांना आजीवन 10,000 रुपये विद्यावेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली. नाशिक शहरातील घरांच्या किमतीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक महानगरपालिकेनं बांधकामांच्या विकास शुल्क वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या असून महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून तपासणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांची येरवडा कारागृहातनं 5.5 वर्षांनंतर सुटका झाली. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीनं अटक केली होती. 7 वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये 5.5 वर्ष शिक्षा भोगून झाल्यानं हायकोर्टानं जामीन दिला. नाशिक महानगरपालिका हद्दीतील 1039 मांस विक्रेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. परवाना नूतनीकरण आणि न करणाऱ्या विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत 251 मांस विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली. पुण्याच्या हडपसर परिसरातील सर्व शाळांच्या जवळ असणाऱ्या पानटपऱ्यांवरती पुणे पोलिसांनी कारवाई केली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या आदेशानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत. प्रवाशांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नागपूर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. टोळीतील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
उल्हासनगरमध्ये आईनं आपल्या पोटच्या 6 दिवसांच्या चिमुकलीला 90,000त विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आजीनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। आई वडील मध्यस्थी महिला आणि मुलगी घेणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय। कचरा उचलला जात नसल्यामुळे उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। पुणे म्हाडाच्या 3662 घरांची सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला। अंतराळामध्ये पाठवलेले 3 उपग्रह बनवण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचं मोठं योगदान आहे। सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा होणारी ही गोष्ट असून पंतप्रधान यांनी मन की बात या कार्यक्रमात कंपनीनं 3 उपग्रह पाठवल्यामुळे त्यांचं कौतुक केलं। वर्ध्याच्या भिष्णूर फाट्याजवळ नागपूरकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली। यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। पालघरच्या वाडा परिसरातील कुडूस या परिसरात टायर कंपनीला भीषण आग लागली। या आगीमुळे धुराचे लोट पसरले होते। टायर कंपन्यांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे कामगारांसोबतच स्थानिक सुद्धा त्रस्त झालेत। व्याडेश्वर सेवा मंडळाच्या गुहागर ते पंढरपूर पायी वारीला सुरुवात झाली आहे। शेकडो वारकऱ्यांनी या पदयात्रेत सहभाग घेतलाय। वाशिमच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील आरोग्य विभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेत। मात्र पर्यायी जागा उपलब्ध करून देईपर्यंत नोटीस मागे घ्या या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला गावगुंडांनी बेदब मारहाण केली। तिरंग्याचा अपमान करण्याच्या उद्देशानं गावगुंड गोंधळ घालत होते। याला विरोध केल्यामुळे गावगुंडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। चिपळूणच्या करबवणे खाडी काठच्या मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। खाडीतील सक्शन पंपाचा धुडगूस थांबल्यामुळे लोटे एमआयडीसीतील प्रदूषण कमी झाल्यामुळे खाडीत तब्बल 1700 किलो मासे मिळालेत। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये देवगड हापूस दाखल झाला। आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजारांचा दर मिळतोय। मात्र पुढील महिन्यात दर कोसळण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। धाराशिवच्या तेरखेडामध्ये एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये 6 जण भाजल्याची माहिती समोर आली आहे। अमळनेरच्या निम गावातील एका वृद्ध वानरानं शेवटचा श्वास घेत मारुतीरायाच्या पाडयाशी डोकं ठेवत आपले प्राण सोडलेत आणि या हृदयस्पर्शी घटनेनंतर गावकऱ्यांनी मृत वानराची गावातून अंत्ययात्रा काढली। यावेळी काही भाविकांनी आपलं मुंडन केलं। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिंदे गावात संत तुकाराम नगर वस्तीकडे जाणारा रस्ता खोदण्यात आलाय। या खोदकामुळे गावाच्या माजी सरपंचाचा मृतदेह गावी आणण्यात मोठी अडचण निर्माण झाली। या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातल्या सावखेडा गावात भैरवनाथ यात्रेनिमित्तानं जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं। 180 कुस्तीपटूंनी यात सहभाग घेतला।